सनी देओलचा एक चित्रपट आहे ज्यामध्ये खूप फेमस डायलॉग आहे, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. असंच महाराष्ट्रामध्ये एक राजनेता आहे, राजकारणी आहेत जे प्रखर हिंदुत्वाची भूमिका नेत केसेसवर केसेस घेत आहेत. मला याबद्दल बोलण्याची किंवा त्यांचं अजून इंट्रोडक्शन देण्याची गरज नाही. माझ्यासोबत आहेत आता भाजपचे, मी म्हणू शकतो हिंदुत्वाचे पोस्टर बॉय म्हणून ज्यांचं इमेज बिल्डअप होतं आहे किंवा राईज होतं आहे, तसे आमदार नितेश राणेजी. नितेशजी, एबीपी माझामध्ये आपलं स्वागत आहे. आणि जय श्रीरामनं आपण सुरुवात केलीच आहे, म्हणून हे जय श्रीराम किंवा अशा प्रकारच्या ज्या गर्जना आम्ही ऐकायचो ते बाळासाहेब ठाकरेंपासून आम्ही लहान असताना ऐकलेलं आहे. बाळासाहेब ठाकरेंना हिंदू हृदय सम्राट म्हणायचे. मध्यंतरी जय श्रीराम किंवा भगवेधारी झाले तर राज ठाकरे त्यांना त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते हिंदू जननायक म्हणायचे. आता तुमचं नाव आलेलं आहे हिंदू गब्बर. तर हिंदू गब्बर म्हणजे असं ते भीती निर्माण करणार आहे. आणि तुम्ही भीती निर्माण करताय पण सोबत द्वेषही निर्माण होतोय राज्यामध्ये. आणि तुमच्यावर अनेक आरोप, अनेक केसेस होतात की नितेश राणेमुळे सगळा माहोल खराब झालेला आहे. गणेशजी, आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये जिथे 90% अगर हिंदू राहत असतील तर आपल्या ह्या देशामध्ये आम्ही सगळे हिंदूंची अगर बाजू घेणं, हिंदूंच्या हित जोपासणं हा कुठलाही गुन्हा होऊच शकत नाही. आम्ही काय कुठल्या पाकिस्तानमध्ये की कुठल्या इस्लाम राष्ट्रामध्ये हिंदुत्वाचे विषय नाही घेत आहे. आम्ही ज्या देशामध्ये 90% हिंदू राहतात तिथे अगर आम्ही सगळेजण हिंदूंवर अगर त्या पद्धतीने कुठला अगर अन्याय होत असेल, कट्टरपंथी जिहादी मानसिकतेचे रोहिंगे आणि बांगलादेशीकडून आलेले जे काही मुसलमान आहेत ते आपल्या ह्या देशामध्ये उन्माद करत असतील, इथे सर तन से जुदासारखे नारे देत असतील, इथे आमच्या सणासुदीवर दगडफेक करत असतील, आम्ही आमच्याच राज्यामध्ये आमच्याच देशामध्ये हिंदू सण पण एकही दगड न फिरवता अगर आम्ही साजराच करू शकत नाही, या सगळ्याची बाजू घेणं म्हणजे दंगल भडकवणं असेल. या सगळ्याची बाजू घेणं, या सगळ्याचा विरोध करणं अगर दंगल भडकवणं असेल तर प्रत्येक FIR घेण्यासाठी मी तयार आहे. कारण का मी स्वतःसाठी भांडत नाही, मी माझ्या धर्मासाठी मांडतोय. मी कुठल्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता म्हणून नाही, कुठल्याही पक्षाचा आमदार म्हणून नाही, पण हिंदू म्हणून जिथे जिथे आमच्या हिंदूंवर अन्याय होतोय, मग लव जिहाद, लँड जिहाद, वक्फ बोर्डच्या निमित्ताने अन्याय, तिथे तिथे आमचे सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते म्हणून आम्ही तिथे पोचतोय. म्हणून मला नाही वाटत ह्याच्यात काय चूक आहे. हे ॲक्शन टू रिॲक्शन आहे. जेव्हा जेव्हा समोरून दगड येतो, पोलिसची कारवाई होते, पण जेव्हा जेव्हा समोरून दगड येतो त्या समोरच्या जिहाद्यांना पण कळलं पाहिजे हिंदू पण त्याच ताकदीने प्रतिकार करू शकतात. आणि त्या पद्धतीचं वातावरण आज महाराष्ट्रामध्ये तयार करणं हे सकल हिंदू समाज म्हणून आणि एक हिंदुत्ववादी कार्यकर्ता म्हणून आमचं कर्तव्य स्वीकारून आम्ही काम करतोय. पण तुम्हीच म्हणता ना ॲक्शनला रिॲक्शन आहे. तुमचं रिॲक्शन घेण्यासाठीच ते ॲक्शन करतात. आपण असं जर धरलं किंवा आपण ते हे केलं, पोलीस यंत्रणा आहे ना, तुमच्याकडेच सरकार आहे, तुमचेच गृहमंत्री आहेत, केंद्रात तुमची सरकार आहे. हिंदू एवढे दुर्बळ झाले आहेत का की त्यांना एवढी भीती झालेली आहे की आपण त्यांच्या ॲक्शनला अशा प्रकारे रिॲक्शन देऊ, कारवाई करा आणि त्यांना टाका जेलमध्ये? त्या प्रश्नामध्येच ह्याचं खरं म्हटलं तर उत्तर आहे की आमचं रिॲक्शन यावं म्हणून तुम्ही ॲक्शन करताय. तुम्ही तुमची सणासुदी व्यवस्थित पद्धतीने साजरा करा ना. आत्ताच ईदच्या मोहम्मद पैगंबरांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ईदचे जुलूसचे मिरवणुका निघाल्या, त्याच्या अगोदर गणेश चतुर्थीच्या मिरवणुका निघाल्या. तुम्ही आपल्या ह्या देशामध्ये तुम्ही एक ज्येष्ठ पत्रकार आहात गणेशजी, एक अशी घटना दाखवा जिथे ईदच्या जुलूसच्या मिरवणुकीवर दगड मारला गेला. एक अशी घटना दाखवा. पण त्याच बाजूला जेवढ्या आमच्या गणपतीच्या मिरवणुका निघाल्या, जिल्ह्यामध्ये दगड मारले गेले, जिल्ह्यामध्ये मूर्त्या तोडल्या गेलेल्या आहेत. हा द्वेष कशाला? तुम्ही अगर सर्व धर्म समभाव बोलत असाल, गंगा जमुना तहजीब बोलत असाल, भाईचारा बोलत असाल, तो जो नियम, जो स्वातंत्र्य तुम्हाला तुमच्या ईदच्या जुलूसच्या वेळी आम्ही लोकांनी दिलेला आहे हिंदू म्हणून, तोच स्वातंत्र्य, तेच वातावरण, तेच समर्थन तुम्ही आमच्या हिंदू सणासुदीच्या वेळी का दाखवत नाही? ज्या दिवशी हे सगळं बंद होईल, ज्या दिवशी आमच्या हनुमान जयंतीच्या मिरवणुकीवर मस्जिदीतून दगड मारणं सुरू झालेलं, तेव्हा मालवणीमध्ये तुम्हाला माहिती आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या दिवशी बंद होतील तेव्हा तुम्हाला खऱ्या अर्थाने सर्व धर्म समभाव बोलण्याचा अधिकार आहे. नाहीतर एका बाजूला तुम्ही आमच्या गणेशच्या मूर्त्या तोडायच्या
गणेश बाप्पाच्या मूर्त्या तोडायच्या, दुसऱ्या बाजूला भाईचाराची भाषा अगर तुम्ही करत असेल तर ही आम्हाला मान्य नाही. पण सगळेच मुस्लिम तसं नसतात ना. मुसलमान म्हणजे मुसल्लम इमान जपणारा हा जो मुसलमान आहे, राष्ट्रभक्त देशभक्त मुसलमानही आहे जो देशाच्या हितासाठी काम करतो. हिंदू मुसलमान आहे, तुमच्या कोकणामध्ये तसे मुसलमान आहेत. तुम्ही सर्वांना तसं पाहता का? पण तुमच्या स्टेटमेंटमधनं द्वेष त्या धर्माविरुद्धच होतो, ठराविक काही लोकांविरुद्ध नाही. म्हणून त्याला तुम्ही क्लॅरिटी केली पाहिजे ना की काय दोन विषय. म्हणणं. तुमचा पहिला मुद्दा आहे आम्ही सगळ्या मुसलमानांच्या विरोध आहेत का, तर त्याचं उत्तर नाही. राष्ट्रभक्त मुसलमान, जो मुसलमान या देशाला आपला देश मानतो, जो मुसलमान तिरंग्याला सलाम करतो, जो मुसलमान जेव्हा गणेश चतुर्थीच्या मिरवणुकीवर दगड फिरकवले जातात त्याचा निषेध करतो, जो मुसलमान अहिल्यादेवी नगर स्वीकारतो, जो मुसलमान छत्रपती संभाजी नगर स्वीकारतो, नाव स्वीकारतो, तो आमचा मुसलमान आहे, तो आमच्या बरोबर आहे. आमच्या कोकणातला मुसलमान जो कोकण रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागातला जो मुसलमान आहे, ह्याच्याकडून पाकिस्तान झेंडे फडकवले गेले तेव्हा सर्वात आमच्या अगोदर विरोध त्या लोकांनी केलेला आहे. आमच्या सिंधुदुर्गाच्या मुसलमानांनी ते आमच्या बरोबर आहेत, त्यांचं आमचं समर्थन आहे. आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये मुसलमान मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. ते लोक आमच्या राष्ट्रभक्त मुसलमान म्हणून मोदीजींचं समर्थन करतात आणि ते आमच्या बरोबर आहेत. पण जो मुसलमान परमपूज्य रामगिरी महाराजांनी जे काय वक्तव्य केलं गणेशजी, ते वक्तव्य इस्लाम धर्मग्रंथांमध्ये आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या धर्मग्रंथांमध्ये जे लिहिलंय ते तुम्हाला मान्य नाही आहे का मोहम्मद पैगंबरांबद्दल? मग तिथे पुसून टाका ना. रामगिरी महाराजांनी जे म्हटलं तेच तुमच्या जाकीर नाईकनी म्हटलेलं आहे, तेच अजून 100 तुमच्या मुसलमान धर्मगुरूंनी म्हटलेलं. मग त्यांच्याच विरुद्ध सरतनसी जुदाची घोषणा कशाला करता? त्यांना मारून टाकण्याची धमक्या कशाला देता? त्यांच्या विरुद्ध FIR झाली आहे ना, पोलीस इन्क्वायरी करते. अगर त्यांनी काय चुकीचं केलं असेल तर त्यांच्यावर कारवाई होणार. पण नाही, आम्हाला सरतनसी जुदाची घोषणा द्यायची आहे. आमच्या मोहम्मद पैगंबराबद्दल कोणी काय बोललं तर आम्ही त्याला जिवंत ठेवणार नाही. मग तुम्हाला मारून टाकायचं आहे ना, पहिलं जाकीर नाईकला मारून टाका, पहिल्या त्या तुमच्या 100 तरी धर्मगुरूंना मारून टाका ज्यांनी तेच वक्तव्य बोलाय जे रामगिरी महाराज बोललेले आहेत. म्हणून ह्या कट्टरपंथी मानसिकतेला आमचा विरोध आहे. या जिहादी मानसिकतेला आम्हाला विरोध आहे. आज ही असंख्य राष्ट्रभक्त मुसलमान आमच्या देशामध्ये गणेशजी राहतात, ज्यांना ह्याच्याबद्दल काही आक्षेप नाही आहे. जे असंख्य राष्ट्रभक्त मुसलमान गणेश आपल्या घरात गणपतीची पूजा अर्चना करतात, आमच्या बरोबर सणासुदीला असतात, त्या लोकांना माझ्या वक्तव्याचा काहीच आक्षेप नाही आहे. पण तुम्हाला अगर आमच्या देशामध्ये शरिया कायदा लागू करायचा आहे, आमच्या देशामध्ये राहून आम्ही काहीतरी वेगळे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न, आणि आमच्या देशाच्या स्थानिक नागरिक जो हिंदू आहे त्याला इथून त्याचं पलायन व्हावं, तो इथून निघून जावा, जेणेकरून तुम्हाला 2047ला हा देश इस्लाम राष्ट्र बनवण्याचे जी तुमचे मनसुबे आहेत ते आम्ही पूर्ण होऊन देणार नाही. तुम्ही म्हणताय ना, हिंदूने जर काही चुका केल्या असतील तर त्यांच्या विरुद्ध कारवाई केली जाईल. तुम्ही असं बोलू नका, मुसलमानांना तुम्ही म्हणताय. तसंच त्यांच्याबद्दलही म्हणणं आहे की जर त्यांच्या कोणी व्यक्तीनं द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असे स्टेटमेंट केलेत तर पोलीस यंत्रणा पण विरोध त्यांच्यातले जे लोक आहेत गणेशजी कधी विरोध करताना तुम्ही मला सांगा, जेव्हा गणेश चतुर्थीच्या मिरवणुकीवर दगड मारले गेले, चप्पल मारले, किती मुसलमान नेत्यांनी बाहेर येऊन त्याचा निषेध केला? का निषेध केला नाही? मोहम्मद पैगंबरांबद्दल कोण काय बोललं तर तुमची अपेक्षा आहे ना की आम्ही कोणी काय बोलू नये, अपेक्षा रास्त आहे. पण जेव्हा आमच्या गणेश चतुर्थीच्या मिरवणुकीवर दगड मारली गेली तेव्हा त्याच भावनेने जेव्हा मुसलमान समाजाचे नेते किंवा मौलवी त्यांनी बाहेर येऊन सांगितलं असतं कि हमारे ईद के जुलूस के मिरवणूक के ऊपर कुछ पथराव नहीं हुआ ना तो इस पर भी पथराव नहीं होना चाहिए, त्या भूमिकेला आमचं समर्थन असेल आणि त्या भूमिकेची आम्ही वाट पाहतोय. पण मग पोलीस यंत्रणेवर प्रश्न उपस्थित करताना तुम्ही पोलिसांबद्दलही बोलता बऱ्याच वेळेला, तेही लोकांना पटत नाही. तुम्ही म्हणता की ज्या स्टेटमेंट आलं त्यातनं एक संभ्रम निर्माण झालेला आहे की नितेश राणे नेमकं काय बोलण्याचा प्रयत्न करतात, पोलिसांसंदर्भात त्यांच्या भावना काय? आम्ही पूर्ण पोलीस डिपार्टमेंटच्या विरुद्ध बिलकुल नाही. तुम्ही आमच्या कुटुंबाला चांगल्या पद्धतीने ओळखतायत. माझे वडील जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी पोलिसांबद्दल घेतलेली भूमिका आजही पोलीस डिपार्टमेंटमध्ये त्याची चर्चा होते आणि त्याची आठवण केली जाते. आम्ही अशा पोलीस खात्यातल्या काही अधिकाऱ्यांबद्दल बोलतो ज्यांना आम्ही सडके आंबे बोलतो. गणेशजी, जेव्हा आम्ही कुठल्याही लव्ह जिहादच्या केसबद्दल जातो किंवा लँड जिहादच्या केसबद्दल जातो ना, त्याच्या मागे प्रचंड अभ्यास असतो.
आमचे जे हिंदुत्ववादी विचाराचे जे कार्यकर्ते आहेत, आम्ही चारही बाजूनी माहिती गोळा करतो, तेव्हा आम्हाला असं कळतं की लव्ह जिहादमध्ये पळून नेलेली जी मुलगी आहे तिच्या आईवडिलांना 10-10, 15-15 दिवस, 1-1 महिना तो संबंधित अधिकारी जो पोलीस खात्यात तो न्याय देत नाही, तर त्याचे आम्ही गोडवे तर गाऊ शकत नाहीत ना. आणि असे सगळे नाहीत, असंख्य पोलीस खात्यातले अधिकारी आहेत ज्यांनी तिकडला तिकडे शासन केलेलं आहे, तिकडला तिकडे त्या मुलीला सुखरूप घरी आणलेलं आहे आणि तिला आपल्या आईवडिलांकडे सोपवलेलं आहे. पण असे काही अधिकारी आहेत जे संध्याकाळच्या बिर्याणीसाठी, ज्या काही दुसऱ्या कुठल्या तरी आमिषासाठी या अशा हिरव्या सापांना दूध पाजण्याचा प्रयत्न करतायत, ज्यांच्यामुळे आज त्यांचा स्वतःचा धर्म, कारण का जी वर्दी त्यांनी घातलेली आहे पोलीस अधिकारी नंतर, तो पहिला एक हिंदू आहे, गणेश बाप्पाच्या दर्शन घेऊनच तो आपल्या पोलीस परीक्षेला जातो आणि तिथे त्यांना आशीर्वाद मागतो की मला पोलीस अधिकारी बनव. आणि अधिकारी बसल्यानंतर, अधिकारी म्हणून त्या खुर्चीवर बसल्यानंतर तुझा धर्म अगर संकटात असेल, तुझ्या धर्मावर अगर कोण आवाज देत असेल आणि तुम्ही अगर त्यांना अप्रत्यक्ष मदत करत असाल तर तुम्ही स्वतःला हिंदू म्हणू शकत नाही. त्या अधिकाऱ्यांच्या विरोधात नितेश राणे आहे आणि आजही आहे, उद्याही आहे. आणि मला अभिमान वाटतो जेव्हा जेव्हा त्या अधिकाऱ्यांबद्दल आम्ही आदरणीय देवेंद्र फडणवीसजींकडे माहिती दिलेली आहे, तेव्हा तेव्हा त्या अधिकाऱ्यांवर कारवाई झालेली आहे, त्याला शासन झालेलं आहे. नाही, पण प्रश्न असा आहे की तुमचे विरोधक म्हणतात की हे सगळं ठरवलेला गेम आहे. ओवेसी तिकडनं बोलणार, तुम्ही इथनं बोलणार. जे पोलरायझेशन करायचं आहे निवडणुकीसाठी, लोकसभेत जो पराभव झाला, दलित आणि मुस्लिम मतं प्रामुख्यानं महाविकास आघाडीसोबत राहिली, हिंदू रस्त्यावर नाही उतरला किंवा वोट करायला नाही आला, म्हणून आता लोकसभेतनं एक लेसन घेत तुम्ही हे जाणून बुजून करताय की तुमचा वोट बँक इंटॅक्ट राहील आणि हे पोलरायझेशन करून, जातीय द्वेष, तणाव निर्माण करून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न आहे आणि म्हणून हे आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू आहे. गणेशजी, मला आश्चर्य असं वाटतं, जे राजकीय पक्ष, महाविकास आघाडीतले हे जे काय पक्ष आहेत, त्यांच्या पक्षामध्ये हिंदू नाही आहेत का? आपलं पूर्ण आयुष्य फक्त राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, काँग्रेसचा कार्यकर्ता, उबाटाचा कार्यकर्ता हीच आपली ओळख मरेपर्यंत राहणार आहे का? तुम्ही आपण मेल्यानंतर जे काही हिंदू प्रथेप्रमाणे आपलं जे काय अंत्यसंस्कार विधी होणार ते हिंदू म्हणूनच होणार आहे ना. मग तुम्ही कुठल्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्ते होण्या अगोदर अगर हिंदू म्हणून नितेश राणे किंवा हिंदुत्वादी विचारचे कार्यकर्ते काय करतायत, कोणासाठी बोलतायत, ज्या दिवशी तुम्ही विचार कराल तेव्हा तुम्हाला माझ्या वक्तव्यामध्ये काही चुकीचं सापडणार नाही. मी तुम्हाला हेही सांगतो गणेशजी, आमच्या सकल हिंदू समाजाच्या मोर्चामध्ये आमच्याबरोबर सर्व पक्ष कार्यकर्ते असतात एक हिंदू म्हणून. नगरमध्ये गेलो, मी उल्हासनगरमध्ये गेलो, मी सांगलीला गेलो, कोल्हापूरमध्ये, तिथे आम्ही सगळेजण एकत्र येऊन एक हिंदू म्हणून त्या सकल हिंदू समाजाच्या मोर्चेमध्ये असतो. अशा पद्धतीचा विचार अगर तुम्ही सांगा, आम्ही मोहम्मद पैगंबरांबद्दल बोललो, त्या पक्षातला मुसलमान नेता, कार्यकर्ता, त्यांनी आपला पक्ष बघितला नाही, त्यांनी लगेच त्याच्याबद्दल विरोध केला कि नहीं, रामगिरी महाराज ने बोला मेरे को उसका विरोध है, हमारे नबी के खिलाफ हम कुछ सुनेंगे नहीं. हीच भावना, हीच कडवटपणा त्या पक्षातला हिंदू कार्यकर्त्यांनी जेव्हा आपल्या गणेश चतुर्थीच्या मिरवणुकीवर दगड मारले गेले, आपल्या मूर्त्या तोडल्या गेल्या, तेव्हा त्यांनी का उचलला नाही हा प्रश्न मला त्यांना विचारायचा वाटतो. त्याचं उत्तर त्यांनी हिंदू समाजाला द्यावं, नितेश राणेला द्यावं नाही. ते अगर आपल्या धर्माबद्दल अगर कडवट होऊ शकतात गणेशजी, तर आपण हिंदू म्हणून आम्ही आमचा कडवटपणा कधी दाखवणार? आमचा धर्म संपल्यानंतर? हाच प्रश्न तुम्हालाही विचारला जाऊ शकतो ना. जसं जेव्हा तुम्ही काँग्रेसमध्ये होतात, ते ही काय आजची परिस्थिती नाही, आधीपासून आलेलं आहे. काँग्रेसमध्ये असताना तुम्ही हा विषय कधीच नेला नाही, हिंदूंच्या बद्दल कधीच बोलले नाहीत. तेव्हा तर तुम्ही RSSच्या विरुद्ध बोललात, तर त्यावेळेचं वक्तव्य चुकीचं होतं का? हो, मी कुठे काय बोलतो ते समर्थन मी करत नाही, कारण का त्यावेळीची जी काय माहिती अपुरी मला दिलेली त्याच्याबद्दल मी वारंवार आज तुमच्या समोर नाही असंख्य वेळा बोललेलो आहे. पण मी 39 वर्ष आम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या तालमीमध्ये तयार झालेले आम्ही कार्यकर्ते आहोत. माझे वडिलांनी बाळासाहेबांच्या जवळ अतिशय जवळून काम केलेलं आहे. 39 वर्ष, 12 वर्ष फक्त काँग्रेसमध्ये आम्हाला नाईलाजाने, तुम्हालाही माहिती आहे राजकारण काय झालं आमच्याबरोबर. आज आम्ही भारतीय जनता पक्षासारख्या एक कडवट हिंदुत्ववादी पक्षामध्ये परत आल्यानंतर आम्ही आमची हिंदुत्ववादी भूमिका प्रखरपणे मांडण्याची आम्हाला संधी भेटते. कारण का आम्ही अभिमानाने सांगतो की आम्ही पहिले हिंदू आहोत, आमचं रक्त हे लाल नाही भगवं आहे. आणि आम्हाला आज माझ्या समाजासाठी, धर्मासाठी काम करायला अगर संधी भेटत असेल
तर हे कुठल्याही पदापेक्षा मोठं आहे असं स्वीकारून मी आज जमिनीवर उतरलेलो आहे. पण हे सध्या काम आहे का हा एक रोल तुमच्यासाठी डिझाईन केला गेला आहे, एक स्ट्रॅटेजी आहे भाजपची? हिंदुत्व हा स्ट्रॅटेजीचा भाग नाही होऊ शकत गणेशजी. धर्म, आपला धर्म आपण जगतो, धर्माला वाढवणं, धर्माला रक्षण करणं, धर्माच्या वर येणारा कुठलंही आव्हान थांबवणं एक हिंदू म्हणून आपलं परम कर्तव्य आहे. आम्ही आमदार, खासदार, नगरसेवक हे सगळे नंतर होणार. पहिले हिंदू म्हणून आपली जी ओळख आहे, जी वर्षानुवर्ष प्राचीन काळापासून आतापर्यंत चालत आलेलं आहे. छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. हिंदवी स्वराज्याच्या विरोधात जे काही मुघलांचं आक्रमण झालं, आपली मंदिरं तोडली गेली, आपल्या माता भगिनींवर अत्याचार झाला, त्याच्या विरोधात आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यांचेच मावळे, त्यांचेच विचार घेऊन आमच्यासारखे असंख्य हिंदुत्ववादी कार्यकर्ते आज पुढे जगतात. आमच्या संभाजी राजेंनी 40 दिवस हाल अपेक्षा सहन केले. त्यांना तोडून त्यांना अत्याचार त्यांच्यावर करण्यात आले, पण त्यांनी आपला हिंदू धर्म सोडला नाही आणि इस्लाम स्वीकारला नाही. त्या विचारातून घडलेले आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत. तुम्ही म्हणता 90% हिंदू आहेत हिंदुस्थानामध्ये, पण तुमच्या बोलण्यातनं असं वाटतं की हिंदू खतरे में आहे. नाही, खतरे में नाही आहे. हिंदू अभिमान, हिंदू गर्वनी जगायला शिकतोय. तुम्ही आम्हाला कायद्याची भाषा करा, आम्ही कायद्याने उत्तर देऊ. तुम्ही आम्हाला विचारांची लढाई करा, आम्ही विचारांनी लढाई करू. पण तुम्ही अगर आम्हाला टोकाची भाषा आमच्याबरोबर कराल, तलवारांची भाषा कराल, सर तन से जुदा तुम्ही अगर घोषणा द्याल तर हम भी चुन चुन के मारेंगेची घोषणाले उत्तर देऊ. तुम्ही स्टेटमेंट करता, भाषणं करता, भाषणामध्ये तुमचे मी स्टेटमेंट वाचले, किधर गए 15 मिनिटवाले, एका दिवसात आम्ही हे करू, सगळं साफ करून टाकू, अशा भाषा तुम्ही वापरता. तिथून त्यांचं रिॲक्शन येतं, ते तिरंगा घेऊन येतात मुंबईला आणि तुमच्यावर कारवाई करा म्हणतात. पहिलं 15 मिनिटचं स्टेटमेंट कोणी दिलं? पहिल्या मिनिटापासून मी तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये सांगतो, पहिलं हे ॲक्शन टू रिॲक्शन आहे. पहिलं 15 मिनिटाचं स्टेटमेंट कोणी दिलं? देण्याची गरज काय होती? मोदी जी ये क्या हमेशा ये देश में रहने वाले नहीं है, यहाँ के पुलिसों ने समझ लेना चाहिए, हे धमकवण्याची भाषा कोणी केली? ओवीसीचा भाऊ छत्रपती संभाजीनगरमध्ये येतो, भाषण करतो आणि हिंदूंना कुत्रे म्हणतो, कुत्रे, ते आपल्याला चालतं? म्हणजे त्यांनी येऊन इथे आमचं धर्माचं वस्त्रहरण करावं, आम्हाला शिव्या शाप द्यावा, त्यांची भाषणं ऐकून आमच्या समाजाच्या विविध घटकाच्या लोकांवर धर्मांतरचे विषय होतात, अत्याचार होतात, या सगळ्या गोष्टी आम्ही सहन करायच्या, गप्प बसायच्या. ज्या दिवशी ह्यांनी स्टेटमेंट द्यायला बंद केले, आमचे रिॲक्शन याला बंद होऊन जातील. गुन्हा घेऊन अटक करून साफ करून टाका. होत आहेत गुन्हे पण दाखल होत आहेत, पण त्यांना गुन्ह्यापर्यंत आणण्याचं काम, पोलीस स्टेशनपर्यंत आणण्याचं काम आमच्यासारखे हिंदुत्ववादी कार्यकर्ते राज्यभर करतात आणि ते काम आम्ही आमच्या धर्मासाठी करतो. तुम्ही म्हणतात जिहादी मुस्लिमांच्या विरुद्ध आहे, मी राष्ट्रभक्त हिंदू मुस्लिम नाही. आम्ही बांगलादेशी, रोहिंगी आणि जिहादी मुसलमानांना या महाराष्ट्रातून आम्ही काढून टाकणार, संपवून टाकणार, हे आमचं उद्दिष्ट आहे. तुमचे स्टेटमेंट्स अशाच चांगल्या मुसलमानांना दाखवले जातात आणि त्यांना सांगितलं जातं, त्यांचे माथे भडकवले जातात, बघा नितेश राणे काय म्हणतायत. हो, पण ते मुसलमानांना समजूत घालण्याचं काम ते मुसलमान जेव्हा आमच्याशी संवाद साधतात, असंख्य आमचे अल्पसंख्याक सेलचे, भाजपचे काही पदाधिकारी आहेत, त्यांनी मला फोन केला, तर मी त्यांना जेव्हा अर्धा तास त्यांच्याबरोबर बसलो गणेशजी, त्यांना विषय कळला. पण समाजात ते होत नाही ना. मुसलमानाला वाटतं की हे आपल्या विरुद्ध आपल्याला संबोधतील म्हणून ते सगळे रिॲक्शन येतात. हे लोक आपल्या राजकीय फायद्यासाठी करून घेत आहेत. ज्या दिवशी अगर त्यांना आपल्या देशामध्ये अमन पाहिजे, जे ते मोठ्या भाषणामध्ये बोलतात आमचे विरोधक, हां, या जिहादांना समर्थन करणार जे विरोधक आहे, ज्यांना ते भाषण जे करतात ना, तर त्यांना अगर खऱ्या अर्थाने अमन पाहिजे असेल ना, तर ते ह्या आमच्या राष्ट्रभक्त मुसलमानांना नाही हे करणार, तापवणार नाही, त्यांना नाही चुकी. तिरंगा रॅलीचा तुम्ही उल्लेख केला, जो इथून छत्रपती संभाजी महाराज नगरवरून इथपर्यंत आली, हां, ते काय जे मोजके जे काय वाटी एवढे आलेले एवढे इथे, हां, तुम्ही सांगा, अगर तुम्ही हातात तिरंगा घेतला आहे ना, बरोबर, तर तुम्ही येत असताना त्यांचे जे काही कार्यकर्ते जे हातात हिरवे झेंडे, पाकिस्तानचे झेंडे घेऊन पण होते, सर तन से जुदा पण नारे त्या तिरंगा रॅलीमध्ये लागल्या. आणि येत असताना ज्या दगडावर, जिथे किलोमीटर लिहिले असतात, ज्या दगडावर छत्रपती संभाजीनगर लिहिलेलं, त्याला काळक पोचलं गेलं त्याच्यावर. हे कशाला? मग तुम्ही तिरंगाला मानणारे आहात ना, तुम्ही राष्ट्रभक्त मुसलमान आहे,
मग तुम्हाला छत्रपती संभाजी नगर पण तुम्ही स्वीकारलं पाहिजे, अहिल्यादेवी नगर पण तुम्ही स्वीकारलं पाहिजे. तुम्ही का मागणी नेते मंडळींकडे करता की अहिल्यादेवी नगर आम्हाला मान्य नाही? तुम्ही आमच्या पाकिस्तानमध्ये हे चाललं असतं का गणेशजी की आम्हाला इथे इस्लामाबाद नको अशी मागणी केली तर तिकडच्या हिंदूंना हे लोकांनी 1 तास पण जिवंत ठेवलं नसतं. आमच्या इथे उगाचचे हे लाड केले जातात या जिहाद्यांची, आम्ही लोक त्याचं ऐकत बसतो आणि त्या गोष्टीला आमचा विरोध आहे. म्हणजे लाड संपवणार तुम्ही म्हणताय? जिहाद्यांचे लाड आम्ही करण्याचं काहीच कारण नाही. हा काय त्यांच्या अब्बाचा पाकिस्तान नाही आहे, हा आमचा हिंदू राष्ट्र आहे. तुम्हाला हे जे काही मागण्या करायचे असतील की आम्हाला छत्रपती संभाजीनगर नको, आम्हाला अहिल्यादेवी नगर नको, निघून जा परत पाकिस्तानमध्ये, आम्हाला इथे तुमची गरज नाही. तुम्ही म्हणताय हे माथे भडकवण्याचं काम करतात समाजामध्ये कारण तो राजकीय फायदा त्यांना घ्यायचा आहे. ते करतायत तर राजकीय फायदा, मात्र तुम्ही करताय तर हिंदूंचं प्रेम, तुम्ही राजकीय फायदा घेता. कारण का ज्या दिवशी त्यांनी आपलं पहिलं पाऊल टाकलं नाही, माझ्या समोरून पाऊल येणारच नाही. तुम्हाला मी परत होतो, माझे कुठल्याही घटना कुठल्याही भाषणं बघा, आम्ही ॲक्शन टू रिॲक्शन जे काही क्रिया टू प्रतिक्रिया देणारे आम्ही लोक आहोत. पहिलं पावलावर उचलत गेला नाही. आमच्या लव जिहादमध्ये आमच्या मुलींना, आमच्या हिंदू मुलींना तुम्ही टार्गेटच करायचं बंद केलं नाही, तिचं धर्मांतरच केलं नाही, तर आमचे मोर्चे तुमच्यावर निघणारच नाही. आमच्या हक्काच्या जमिनीवर तुम्ही वक्फ बोर्ड लावायचंच अगर तुम्ही बंद करून टाकलं, जमीन हडपण्याचं बंद करून टाकलं, तर आमचे मोर्चे तुमच्या विरुद्ध निघणारच नाही. तुम्ही पहिलं अशा पद्धतीचं इस्लामीकरणाची जी तुमची मोहीम आहे, जी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया PFIचे कार्य तुम्हाला माहिती आहे, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे कार्यकर्ते जेव्हा पुण्यामध्ये त्यांना अटक केले, त्यांची जेव्हा चार्जशीट बाहेर आली गणेशजी, तेव्हा त्यांनी काय होतं त्यांच्या स्टेटमेंटमध्ये की 2047 पर्यंत आम्हाला हा भारत देश हा इस्लाम राष्ट्र करायचा आहे. गजवाए हिंद, हा पण गजवाए फ्रान्स सुरू आहे, गजवाए पॅरिस सुरू आहे, गजवाए लंडन UK सुरू आहे, गजवाए हिंद पण तीच मोहिमेच्या अंतर्गत आहे. शक्य नाहीये हेच तर आम्ही करतोय. आम्हाला आमचा देश हिंदू राष्ट्रात ठेवायचा आहे. ह्या लोकांचे हे जे काय मनसुबे आहेत, लव जिहाद, लँड जिहाद, वक्फ बोर्ड आणि ह्या अतिरेक्यांच्या निमित्ताने जे मनसुबे आहेत ते आम्हाला मोडून काढायचे. पण तुम्हाला इस्लामोफोबिया झाला असं म्हणतात आणि एक पेटिशन पण झाली हायकोर्टामध्ये की इस्लामोफोबिया इज ऑन राईज इन इंडिया. मला जिहादी फोबिया आहे तुमच्यावरती आणि एकनाथ शिंदेंवर गुन्हा दाखल करा अशी ती पेटिशन आहे. आणि त्यात परत तुम्हाला सांगतो, जे आमचे परमपूज्य मन इस्लामोफोबिया नाहीये म्हणतात, आम्हाला जिहादी फोबिया आहे, मी स्वीकारतो. मी जिहाद्यांच्या कडवड विरोधात आहे. जिथे जिथे तुम्हाला जिहादी दिसतील, जिथे जिथे त्यांचा उन्माद तुम्हाला दिसेल, जिथे जिथे तनसे जुदावाले नारे दिसतील, तिथे तिथे तुम्हाला नितेश राणे आणि हिंदुत्वाचे कार्यकर्ते त्यांच्या अंगावर जात असताना दिसणार म्हणजे दिसणार. त्यांना 1 मिनिट आम्ही आमच्या महाराष्ट्रात ठेवणार नाही आणि सोडणार नाही. ते कोणी असेल, कितीही मोठी शक्ती त्यांच्या मागे असेल, पण त्यांना त्या भागामध्ये आम्ही ठेवणार नाही. ज्या वेळी आमच्या परमपूज्य महंत रामगिरी महाराजांनी जे म्हटलं गणेशजी, ते त्यांच्या धर्मग्रंथामध्ये पण लिहिलेलं आहे. मग तुम्ही तुमच्या धर्मग्रंथांमध्ये तुम्ही ते काढून टाका ना विषय. वाचलेलं जे लिहिलेलं तेही वाचलेलं आहे, जे लिहिलेलं आहे त्यांनी उल्लेख केलेला आहे त्या गोष्टीचा, आणि मग तुम्ही त्यांच्याबद्दल सरतनसी जुदाची घोषणा का देता? हे कोणी तुम्हाला अधिकार दिलं? आणि तेच वक्तव्य जाकीर नाईक पण बोललेलं आहे, तेच वक्तव्य तुमच्या मस्जिदीमध्ये पण तुम्हाला सांगितलं जातं. मग तुम्हाला फक्त परमपूज्य महंत रामगिरी महाराजांना का संपून टाकायचं आहे? तर ह्या मानसिकतेला आमचा विरोध आहे. आणि नुसता आमचाच विरोध नाही आहे गणेशजी, एक्स मुस्लिम नावाची एक मोठी मोहीम देशभरामध्ये सुरू झालेली आहे. तुम्ही मुद्दाम YouTubeवर जा, हे एक्स मुस्लिम मोठ्या प्रमाणामध्ये इस्लाम सोडतायत ह्या कट्टरवादामुळे. मुसलमानच आहेत. तुमच्यावर तुमच्यावर आरोप होणार ना की तुम्ही जसं घरवापसी करता तुम्ही, किंवा ती घरवापसीचा आरोप होणार की तुम्ही मुस्लिमांचे माथे भडकून. मुळामध्ये आपण सगळे हिंदूच आहोत या देशामध्ये, सगळेच हिंदू होते. आमचे सरसंघचालकांनी तर तेच तो उल्लेख केलेला, मुळामध्ये आम्ही सगळे हिंदूच होतो. त्यानंतर हे सगळे धर्म स्वीकारण्याचा कार्यक्रम आणि हिंदू धर्माला संपवण्याचा कार्यक्रम ज्या मुघलांनी जो सुरू केला, ज्याला विरोध आमच्या छत्रपती शिवरायांनी पण केला, छत्रपती संभाजीराजेंनी पण केला, तोच तर तो विषय आहे. तुम्ही आपल्या मूळ धर्माकडे अगर तुम्हाला जायचं असेल तर तिथे घेऊन जाण्यासाठी आम्ही तयार आहोत. याचाच विरोध ते करतात. तुम्ही सरसंघचालकांचा विषय काढला, ते असंही म्हणतात पब्लिक फोरममध्ये की ज्या प्रकारच्या गोष्टी सुरू आहेत त्याला आपण एक दिशा दिली पाहिजे. सर्व हिंदू आहेत, पण जे इथं राहणारा मुसलमान आहे, जो देशाला मानतो, त्यालाही सोबत घेऊन चाललं पाहिजे. ते असं मुस्लिम आमच्या सोबतच आहेत. कारण का तुम्हीच प्रश्न त्याला उत्तर आम्ही, जो राष्ट्र बघतो मुसलमान आहे, जो आज मोदीजींना मानणार आहे, जो आमच्या बरोबर असतो, ज्याला
जेव्हा दगड मारली गेली मिरवणुकीवर भिवंडीमध्ये, तेव्हा असंख्य मुसलमानांनी मला फोन केले, नेतेजी इसका आप विरोध करो, ये हमारा इस्लाम में नहीं कहा जाता है. म्हणजे मोदींना न मारणारा मुसलमान चांगला नाही असं. मोदींच्या आणि आमच्या देशाच्या विरोधात जे अतिरेकी आणि आता जिहादी कारवाया करतात, जिहादचा अर्थ इथे आमच्या ह्या भारत देशामध्ये फक्त इस्लामच ठेवा, दुसरा कुठलाही धर्म मानू नका, अशा पद्धतीचे जे जिहाद करतात त्यांचा विरोध आम्हाला आहे आणि त्यांचा विरोध मोदींना आहे. डिस्टिंग्विश कसं करणार तुम्ही? आहेत ना, असंख्य लोक आहेत जे दगड मारणारे आहेत, सरतन से जुदा करणारे आहेत, जे शरिया कायदा लागू करून बघणारे आहेत, हे सगळे जिहादी मानसिकतेचे आहेत. हे जे रोहिंग्या आणि बांगलादेशी जे आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या गणेशजी जे आले आहेत, ते आपल्या इकडच्या मुसलमान त्यांना मदत आणि सहकार्य करत नाही. ते इथे पाकिस्तानचे झेंडे फडकवतात, ते इथे पाकिस्तान जिंदाबाद म्हणतात. त्यांना आपल्याला या राज्यामध्ये देशामध्ये ठेवायचं नाहीये. पण मग गेहूं के साथ गुण पिसता असं पण हिंदीमध्ये म्हणतो ना, वाईट सोबत चांगलंही पिसला जातो, तसंही तुमच्या नाही. पण जेवढा लवकर आमची भूमिका आमच्या इकडच्या राष्ट्रभक्त मुसलमान समजेल, बघा आम्हाला कोणाची घाबरण्याची गरज नाही. तुमच्या माध्यमातून किंवा आमच्या पक्षाच्या असंख्य मुसलमान समाजाशी बोलण्याचं, पण राष्ट्रभक्त मुसलमानांशी बोलण्याचं काम आम्ही करतो. आमच्याबरोबर वावरणारे असंख्य कार्यकर्ते आहेत जे मुस्लिम समाजाचे आज पण आहेत, जे चांगलं काम करतात, ज्यांना आमची भूमिका पटते, ते पण बोलतात साहब ये जो है ना ये हमको भी मान्य नहीं है, हमारा अगर जुलूस का अगर मिरवणूक अच्छी तरह से निकलेगा तो गणपति का भी मिरवणूक अच्छी तरीके से निकलना चाहिए, असा बोलणारा मुसलमान आहे ना, तो आमच्या बरोबर आहे. राजकारणी तुमच्या स्टेटमेंटला, तुमच्या भाषणाला एक वेगळंच पद्धतीने पाहतात. स्वतः पवार साहेब म्हणतात तुमच्या स्टेटमेंटचे ते टीका आलोचना करतात. माझी बघा शेवटी काय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न तुमच्याकडे होत आहे. गणेशजी, आदरणीय पवार साहेबांबद्दल आमच्यासारख्या प्रत्येक तरुण कार्यकर्त्याला वेगळा मान सन्मान आहे, कारण का तो आमच्या पिढीतला फार मोठा नेता आहे, महाराष्ट्रातला नेता आहे. पवार साहेबांनी जे आमच्याबद्दल बोलले आम्ही ऐकलं, पण त्याला आम्ही उत्तर देणं एवढं आम्ही लोक पण मोठे नाही. पण आम्ही ही विनंती एक लहानसा कार्यकर्ता म्हणून मी हेही पवार साहेबांना करीन की ज्या तुम्हाला अगर राणेंच्या चिरंजीवीची भाषा अगर तुम्हाला आवडली नाही, तर तुम्हाला ज्ञानेश्वर महाराजांची भाषा कशी आवडली? त्यांनी तर तुम्ही व्यासपीठावर असताना आमच्या स्वामी समर्थ, आमचे रामदेव, आमचे अन्य देवी देवतांचा तर तुमच्या नजरेसमोर अपमान केला. आमची अपेक्षा होती की आदरणीय पवार साहेबांनी उठून त्या गोष्टीला विरोध करावा, निषेध करावा, त्या भाषेचा विरोध करावा. आम्ही हिंदूंची बाजू घेतो म्हणून आमची भाषा वाईट झाली, आणि ज्ञानेश्वर महाराज जैसे लोक जे हिंदूंच्या देवी देवतांना उघड पद्धतीने, स्वामी समर्थांबद्दल ते काय बोललेत हे आपण उघड महाराष्ट्राने बघितलं. त्याचा विरोध आजपर्यंत तुमच्या इंटरव्ह्यू होईपर्यंत आदरणीय पवार साहेबांनी कधीच केले नाही त्या भाषेचा विरोध. याबद्दल मला निश्चित पद्धतीने खंत वाटते. नाही, पण तुमच्या पक्षात नाही समर्थन नाही आहे ना. म्हणजे देवेंद्र फडणवीस पाठराखण करतात, पण उघडपणे म्हणत नाहीत की हा नितेश राणे योग्यच करतोय, असं बोललंच पाहिजे. असं जे तुम्ही पडखरपणे म्हणता की हे जे आहे योग्य नाही आहे, जिहादी मुस्लिमांच्या विरोधात आहेत, असं बोलताना फडणवीसांना पाहिलं नाही. आता करतायत पण वेगळ्या पद्धतीने. आत्ताच हल्ली झालेला एका नॅशनल चॅनलच्या इंटरव्ह्यूमध्ये फडणवीस साहेबांनी दणक्याची चोटवर सांगितलं, नितेश राणेला हिंदुत्वादी काम करापासून आम्ही थांबवणार नाही. आता ह्यापेक्षा अजून किती समर्थन तुम्हाला पाहिजे? आम्हाला काय त्यांच्याकडून ॲफिडेव्हिट मागण्याची गरज नाही, तो आमचा बॉस आहे. पण तुम्हाला मुस्लिम मतं पण मिळतात. एक लक्षात घ्या, आम्हाला राष्ट्रभक्त मुसलमानची मतं आधी मिळणार, त्याच्यामध्ये कमी पडणार नाही. ज्या गावाचेच आम्ही लोक नाही आहोत त्या गावाबद्दल आम्ही नाराज कशाला व्हायचे? अगर तुम्ही पाकिस्तानचं समर्थन करणारे, सरतन से जुदाचे समर्थन करणारे मुसलमान नाहीच आहात, तर तुम्हाला या हिंदुत्वादी विचाराची चिंताच असली नाही पाहिजे. तुम्ही आमच्याबरोबर असला पाहिजे, एवढं सरळ स्पष्ट आहे, आणि हे आमच्या पक्षाच्या वरिष्ठांना सगळ्यांना माहिती आहे. पण तुमच्या बरोबर जे आहेत तेही तुमच्या विरुद्ध आहेत. मी अजित पवारांचा उल्लेख करतो इकडे. तुम्ही जिथं जिथं स्टेटमेंट करता, भाषणं करता, सभा घेता, मोर्चे निघतात तुमचे, दुसऱ्या दिवशी अजित पवार किंवा त्यांचे लोक जाऊन तिथं तुमच्या विरुद्ध बोलतात. तुम्ही डेव्हलप केलेला एक टेम्पो तुमच्या पक्षासाठी किंवा महायुतीसाठी तो पूर्ण खाली आणण्याचा प्रयत्न अजित पवार करतायत. तुमच्याविरुद्ध तक्रारी झाल्या की नितेश राणेंना असं बोललं नाही पाहिजे, सामाजिक तेढ निर्माण होतोय, जातीय तणाव निर्माण होतोय. तुमच्यासोबतच आहेत ते सेक्युलर विचारधारेचे, पण तुम्ही हिंदुत्व, त्यात संभ्रम दिसतोय लोकांना. बघा, एक लक्षात घ्या, दादांनी काय करावं आणि कुठली भूमिका घ्यावी हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे.
माझ्यासारखा एक लहान कार्यकर्त्यांनी त्या विषयावर बोलावं का? तर नाही. आमचे वरिष्ठ लोक आहेत, आमचे देवेंद्रजी आहेत, आमचे बावनकुळे साहेब आहेत, त्यांना जी भूमिका दादांना समजवायची ते समजवतील. कारण का एवढं करून पण नितेश राणेचे मोर्चे, एवढं बोलून पण नितेश राणेचे मोर्चे किंवा हिंदुत्ववादी किंवा सकल हिंदू समाजाचे मोर्चे थांबले आहेत का? मी आत्ताच परवा अचलपूरला जाऊन आलो. 50,000पेक्षा जास्त मोर्चा तिकडे अचलपूरला आमचा निघाला. आमचे मोर्चे थांबले आहेत का? कारण का हिंदुत्व ह्या विषयावर कुठलीही तडजोड नाही. ही पहिल्या दिवसापासून आम्ही म्हणत आलो पार्टी, म्हणून त्यांनी त्यांच्या पार्टी लाईन मांडावी, आम्ही आमची मांडा, ह्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज नाही. पण महायुतीमध्ये सोबत आहात ना, त्यांनी जर आपली हो, पण महायुतीमध्ये सोबत असल्यामुळे कुठे असं लिहिलेलं नव्हतं की बाबा आम्ही सोबत आल्यानंतर तुम्ही तुमची आयडिओलॉजी कॉम्प्रोमाइज करा. आम्ही उद्धव ठाकरे नाही आयडिओलॉजी कॉम्प्रोमाइज तुमच्यासोबत आले तर ते आयडिओलॉजी त्यांनी कॉम्प्रोमाइजच केली ना. तुमचा हात जर धरला त्यांनी, आता शिंदे आणि तुम्ही एका पेजवरती होतात, पण आपल्या पवार साहेब अजित दादा येतात तेव्हा ते सिद्धिविनायक मंदिरात पण गेले. असं वाटलं की आयडिओलॉजी कॉम्प्रोमाइज झाली. तुमच्यासारख्या ज्येष्ठ पत्रकारांना थोडं आठवण करून देईन की आपल्या देशाच्या राजकारणामध्ये असंख्य वेळी देशाच्या हितासाठी विविध विचारधारांचे पक्ष एकत्र आलेले आहेत, सरकार चाललेली आहेत. त्यामुळे त्या वेळीच्या त्या राजकीय पक्षांनी आपली भूमिका कॉम्प्रोमाइज केली आहे का? फक्त एकदाच झालं महाविकास आघाडीच्या काळात. बाकी अन्य वेळी तुम्हाला महबूबा मुफ्तीच्या बरोबर आलेले आहेत, ममता बॅनर्जी बीजेपी बरोबर आलेले आहेत, असंख्य वेळा झालेलं आहे. कोणी कॉम्प्रोमाइज केला आहे का? आम्ही आज पण डणकेची चोटवर बोलतो की आम्ही हिंदुत्व कॉम्प्रोमाइज करणार नाही, आणि त्यांनी पण त्यांची भूमिका मांड, जे त्यांना आवडत नाही ते त्याच्याबद्दल बोलू शकतात. तेच तर उद्धव ठाकरे म्हणतात. उद्धव ठाकरे म्हणतात मी हिंदुत्वाचं विचारसरणी घेऊनच महाविकास आघाडीमध्ये आलं, पण तुम्ही त्याच्यावर टीका करता. हो, पण आझाद स्पर्धा कधी भाजपने सुरू केली नाही. कारण का आम्ही अजितदादांना बरोबर घेतलं. पाकिस्तानचे झेंडे आमच्या कुठल्याही जिंकलेल्या उमेदवाराच्या मिरवणुकीमध्ये फडकवलं गेले नाही. त्याला आम्ही समर्थन केलं नाही. त्याला आम्ही कोणालाही म्हणजे त्याच्यावर कारवाई न करण्याची पण भूमिका आम्ही घेतली. जे आज उद्धवजी करतायत, आमचं म्हणणं आहे तुम्हाला कोणाबरोबर अलायन्स करायचं तर करा. ज्या हिंदुत्ववादी विचारावर आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना नावाची संघटना मोठी केली, आज आमचे एकनाथ शिंदे साहेब त्याच भूमिकेवर त्यांनी आज शिवसेना टिकवली आणि वाचवली. ती उद्धवजीला न जमले असल्यामुळे आजचं महाराष्ट्र तुम्हाला, आज म्हणजे महाराष्ट्राचं राजकारण तुम्हाला दिसत आहे. पण तुम्ही अजित पवारांना घेतलं तर योग्य, ते काँग्रेस आणि शरद पवार, तुम्ही आयडिओलॉजीच्या कॉम्प्रोमाइजवर बोलताय. विचारधारेच्या कॉम्प्रोमाइज आम्ही करणार नाही. अजितदादांना करायचं नसेल तर तेही करत नाहीयेत, आणि त्या पद्धतीची भूमिका त्यांनी वरिष्ठांशी बोललेलं आहे. तुमच्याबद्दल तक्रारही केली त्यांनी. हो, तक्रारीनंतर तक्रार केली असती, तक्रार झाली असती, आणि तक्रारीचा काही अगर दखल किंवा त्यांना समजवलं नसतं तर आज माझी तुमची इंटरव्ह्यू झाली नसती. नाही, म्हणून हाच प्रश्न आहे माझा की हे सगळं ठरलेलं आहे. ओएसीने बोलणं, तुम्ही बोलणं, तुम्हाला लाईन चालवायची आहे, आणि यामुळे तुम्ही बोलता आणि अग्रेसिव्हली बोलता. ओवेसी आणि त्याच्या पक्षाने काय करावं, इथे येऊन किती घाण करावी, इथे येऊन तिरंग्याच्या नावाने सरतनसी जुदा आणि पाकिस्तानचे झेंडे किती फडकवावे, ह्या गोष्टीला इलेक्शन असो किंवा नसो, या अशा जिहादी मानसिकतेला आम्ही सदैव विरोध करत राहणार. मग पक्ष हा विषय बाजूने, एक हिंदू म्हणून आम्ही विरोध करणार. कारण का आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये ही सगळी नाटकं चालणार नाही आणि आम्ही चालून देणार नाही. तुम्ही मी जिहादी मुस्लिमच तुम्ही म्हणता, पण जिहादी मुस्लिमचा द्वेष तुमचा आहे, पूर्ण मुस्लिम समाजाचा नाही. पण उद्धव ठाकरे परिवाराचाही द्वेष तुमचा वारंवार दिसतो. अनेक प्रकरण आले की तुम्ही त्यांना घेता. आता पिक्चर आलं, तुम्हीही बोललात, राणेसाहेब आधी बोलले, दिघेंच्या मृत्यू संदर्भातला, स्वतः राणेसाहेबांसंदर्भातलं एक षडयंत्र, राज ठाकरेंचं षडयंत्र, एकनाथ शिंदेंचा उल्लेख पिक्चरमध्येच आहे. या सगळ्या गोष्टी आणतात, पण मी काही झालं की तिथे फिरून मातोश्रीपर्यंत ते प्रकार. असं नाही आहे, काही फिरून ते लोक पण आमचा तेवढंच द्वेष करतात. जेव्हा उद्धवजी मुख्यमंत्री होते तेव्हा आमचं घर तोडण्यासाठी त्यांचा सर्वात जास्त आग्रह होता. एक राज्याचा मुख्यमंत्री आणि त्यांची पत्नी दिवसातले 2दा अगर तेव्हाच्या BMC कमिशनरांना फोन करून राणे का घर तोडा क्या, राणे का घर तोडा क्या, अशा पद्धतीचं अगर मोहीमच चालवत असतील तर द्वेष त्यांनी बंद केला तर आम्ही पण बंद करू. आम्हाला उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबावर आमचं राजकारण चालत नाही किंवा आमचं घर पण चालत नाही. आम्हाला आमची भूमिका ही, आणि आम्ही राजकारणामध्ये कशाला आहोत, आम्हाला महाराष्ट्राचं आणि हिंदू धर्माचं
साठी काम करायचं आणि म्हणून आम्ही राजकारणात आहोत. म्हणून उद्धव ठाकरेंबरोबर असलेला जो द्वेषाची भावना जे तुम्ही बोलतात हे तिथून सुरू जास्त होतं. कदाचित तुम्ही त्यांना तो प्रश्न कधी विचारत नाही, कारण त्याचं उत्तर ते लोक द्यायला तयार होत नाही. कारण का जे दिघे साहेबांच्या मृत्यू संदर्भात विचारलेला जो मला प्रश्न होता त्यानंतर मी जे काही उत्तर दिलं, मी काही सत्य घटना सांगितल्या गणेशजी, ज्याचा उल्लेख आदरणीय राणेसाहेबांनी असंख्य वेळी केलेला आहे, आदरणीय राजसाहेबांनी केलेलं आहे आणि आता एकनाथ शिंदे साहेबांनी तर चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे की शिवसेना सोडल्यानंतर त्यांना कुठल्या पद्धतीने त्यांच्या विरुद्ध सुपाऱ्या दिल्या गेल्या मारून टाकण्याच्या. राजसाहेबांनी भाषणामध्ये असंख्य वेळी हा विषय का उल्लेख केलेला आहे आणि आज एकनाथ शिंदेजी जाहीर बोलतातच आहे. म्हणजे अशा प्रवृत्ती ही शिवसेनेमध्ये होती. मग आनंद दिघेजींच्या शेवटच्या काही तासात किंवा दिवसात नेमकं काय घडलं ह्याची कुठेतरी सत्यता बाहेर आली पाहिजे. राणेसाहेबांनी सांगितलं की बाबा ते काय त्याच्यात जास्त खोलायची गायची गरज नाही. तुमचं सरकार आहे, तुमची 10 वर्षांनी तुम्ही सत्तेत आहात, कधी येणार, कसं येणार? आता त्याच्याबद्दलची आता एकनाथ शिंदे साहेब त्याबद्दल जशी भूमिका मांडतील त्या गोष्टीला आपण समर्थन असेल. पण जो संशय निर्माण केला गेलेला आहे, जो राजसाहेबांबरोबर झाला, जो राणेसाहेबांबरोबर झालं, जे एकनाथ शिंदे जैनबरोबर झालं, तेच आनंद दिघेंबरोबर झालं नव्हतं का किंवा झालं होतं का रॅदर? तर आणि सगळ्यांमध्ये एकच माणूस कॉमन आहे, सगळीकडे एकच माणूस. कोणाला शिवसेना ताब्यात पाहिजे होती, कोणाला 95 पासून मुख्यमंत्री बनायचे स्वप्न पडत होते, 1995 कोणापासून कोणाला मुख्यमंत्री बनायचे स्वप्न होते, कोणाला शिवसेना ताब्यात पाहिजे होती, कोणाला शिवसेना ताब्यात पाहिजे होती म्हणून बाळासाहेबांना ब्लॅकमेल कोण करायचा, कोण राणेसाहेबांना? उद्धव ठाकरे. बाळासाहेबांना काय ब्लॅकमेल करायचं? राणेसाहेबांना बाहेर काढण्यासाठी की तुम्ही त्यांना पक्षातून बाहेर काढा यासाठी ब्लॅकमेलिंग झाली आहे बाळासाहेबांची. कितींदा उद्धव ठाकरे घर सोडून जाऊन इकडच्या त्या हॉलिडेमध्ये, आता अगोदर हॉलिडे होते राहील, कारण त्यांना शिवसेना ताब्यात पाहिजे होती. हे असंख्य असे विषय आहेत गणेशजी, ज्याच्यामुळे हा संशय तयार होतो की अशा पद्धतीची प्रवृत्ती ही शिवसेनेमध्ये आहे आणि त्याबद्दल आम्ही त्याच्यामध्ये राहिलो असल्यामुळे आम्ही बोलतो. हा नरेटिव्ह आहे ना, तुम्ही नरेटिव्ह सेट करता. सत्य आहे जी घटना आहे. बघा शेवटी ह्याला नरेटिव्ह मानायचं आहे का नाही हे तुमच्या लोकांवर आहे, पण आम्ही सत्य, कारण आम्ही त्याच्यातून गेलेलो आहे. औषधं कसं मारून टाकणं, आता माझ्यावर झालेली घटना आहे. जेव्हा मला एका केसमध्ये महाविकास आघाडीच्या काळात जेव्हा अटक केली गेली तेव्हा कोल्हापूरच्या मेडिकल हॉस्पिटलमध्ये मला ठेवलं गेलेलं पोलिसांच्या गराड्यामध्ये. तेव्हा माझ्या इंजेक्शनमध्ये विष टाकण्याचा प्रयत्न झालेला आहे. मला संबंधित डॉक्टरनी सांगितलेलं आहे, जो आमचा कोकणातला होता पण त्या हॉस्पिटलमध्ये कारवाई केली पाहिजे. तुम्ही एवढं माझं काय म्हणणं आहे लक्षात घ्या, आम्हाला माहिती आहे घाणेरडं राजकारण कुठलं चालतं. सगळंच काय कारवाईच्या बाबतीमध्ये होणं आणि कारवाईकडून होणं हे आमची अपेक्षा नाही, पण आम्हाला त्या माणसाची प्रवृत्ती माहिती आहे. जे आज पहिलं फक्त राणे कुटुंबाला माहिती होतं, आज पूर्ण महाराष्ट्र बघतोय की कसं द्वेषाचं राजकारण चाललंय आणि त्याचं उत्तर आमचं महाराष्ट्र मतपेटीतून. नरेटिव्ह मी यासाठी म्हणालो की दिशा सलेंचं पण नरेटिव्ह सेट झालं असं तुम्ही म्हणताय किंवा तुमच्यावर आरोप होत आहेत, कारण त्यामध्ये काहीच झालं नाही. 21 प्रकरण आहे, तक्रार केली, SIT झाली, सगळं झालं. गणेशजी तुम्हाला क्राईम आणि हे सगळे विषय फार चांगले समजतात, कारण तुम्ही एक ज्येष्ठ पत्रकार आहात. जेव्हा दिशा सालेंची केस गणेशजी झाली तेव्हा स्वतः उद्धवजी ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री होते. 72 दिवसाच्या नंतर त्यांनी CBIला परवानगी दिली. 72 दिवस 72 दिवसापर्यंत उद्धवजी स्वतः मुख्यमंत्री, त्यांच्या स्वतःच्या मुलावर आरोपच समजू आपण, आरोप आणि सगळी यंत्रणा उद्धवजींच्या हातात. विचार करा, 72 दिवसामध्ये, साधारण 24 तासामध्ये कधी कधी कोण पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न करतात, ह्यांच्याकडे 72 दिवस होते. त्याचा हे पुढचं एक महत्त्वाचं सांगतो, बाकी सगळं सोडा. अगर ती खरंच सुसाईड होती, आदित्य ठाकरेचं त्याच्यात काहीच नव्हतं, तुम्ही आणि मी समजून घेऊ, तरीही उद्धव ठाकरेंनी राणेसाहेबांना फोन करावा की माझ्या मुलाला सांभाळून घ्या राणेसाहेब. कशाला? माझं म्हणणं आहे तुमच्या मुलाचं त्याच्यात काहीच नाही आहे ना, नाहीच आहे काय त्याच्यात, तो तिथे नव्हताच, त्या मर्डरमध्ये त्याचा सहभागच नाही. तर मग तुम्हाला असं का वाटलं की तुमचा नंबर 1चा शत्रू ज्यांना तुम्ही राणे समजता त्यांना फोन करून एवढं सांगावं? म्हणजे डाल में कुछ काला आहे आणि त्या जे काय काला आहे ना ते टप्प्याटप्प्याने हळू बाहेर येईल एवढं तुम्हाला विश्वासाने सांगतो. एक प्रश्न माझा हाजी अराफातचा राहिला. ते आज बहुधा पक्ष सोडणार आहेत, ते तुमच्यावर प्रचंड नाराज आहेत. ते म्हणतात तुम्ही ज्या भाषेचा वापर करता. आता हाजी अराफात तर एक राष्ट्रभक्त मुसलमान आहे, बरोबर?
त्यांनाही तुमची भूमिका कळली नाही, हो. मग इतर समाजाला काय कळणार आहे? असं आहे की त्यांना भूमिका समजून घ्यायची आहे का, हा पण एक प्रश्न आहे. जे मला असं वाटतं की त्यांनी देवेंद्रजींना खरंच भेटावं, आमच्या साहेबांना भेटावं, सागरवर जावं, कारण की सागरमध्ये त्यांचाही बॉस बसतो, माझाही बॉस बसतो. एकदा फडणवीस साहेबांना भेटल्यानंतर, फडणवीस साहेब बोलल्यानंतर कदाचित त्यांना काही गोष्टी कळतील. कारण का त्याच हाजी हरपतजीने जेव्हा गणेश चतुर्थीच्या मिरवणुकीवर दगड मारले तेव्हा त्यांनी विरोध केला नाही. माझी अपेक्षा होती, जसं मी जेव्हा त्यांच्याशी अर्धा पाऊण तास बोललो त्यांच्या विरोध नंतर, मी हक्काने फोन लावला, कारण का आपला मित्र आहे, आम्ही काय त्याच्यामध्ये लपून ठेवणारे लोक नाही. आणि प्लस त्यांचे जे शाबीर शेख त्यांचे काका होते, त्यांचे आणि आमच्या राणेसाहेबांचे जुने संबंध गणेशजी शिवसेनेपासून. पण माझं म्हणणं होतं, जेव्हा तुम्हाला मोहम्मद पैगंबरांबद्दल काही बोलू नका असं तुम्हाला वाटतं, त्याच्यात तुम्हाला फार खटकलं ना, तसं गणेश चतुर्थीच्या मिरवणुकीवर जेव्हा दगड मारले गेले ना गणेशजी, तेव्हा आम्हालाही खटकलं. जसं तुमच्यासाठी मोहम्मद पैगंबर आहेत, तसं आमच्यासाठी गणपती बाप्पा आहे, तसं आमच्यासाठी बजरंगबली आहे, तसं आमच्यासाठी रामदेव आहे. मग तुमच्यातलं एक पण येऊन त्यांनी विरोध का केला नाही? वोट बँक असेल, मुस्लिम समाज हवा आहे, बघा, हाच तर आहेच तर मी मुद्दा म्हणतोय. तोच आहे ना, मुद्दा तोच आहे. त्यांच्यासाठी वेगळं नियम. मोहम्मद पैगंबरांचा विषय आला तर भाजप कुछ नहीं, हमारे नबी के बारे में कुछ बोलना नहीं, तो आप भी हमारे भगवान के ऊपर जब भी पथराव होता है तभी आप भी बात करो. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर माझ्यापेक्षा आदरणीय देवेंद्र फडणवीसजींना त्यांना भेटून दे. मला विश्वास आहे फडणवीस साहेबांना भेटल्यानंतर, आणि ही काही नितेश राणेची वैयक्तिक भूमिका नाही आहे, मी हिंदुत्व आणि माझ्या धर्मासाठी विषय मांडतोय, तर माझा विषय योग्य पद्धतीने, आमचा विषय योग्य पद्धतीने फडणवीस साहेब त्यांना समजवते. तर ही हिंदुत्वाची भूमिका, शेवटचा प्रश्न माझा, आगामी निवडणुकीमध्ये किती फायदेशीर ठरेल? जे हिंदू मतदान करायला नव्हते आले ते नितेश राणे किंवा भाजपची जी ही प्रखर हिंदुत्वाची भूमिका आहे हिंदुत्ववादीची, त्याचा परिणाम होईल, पोलरायझेशन होईल निवडणुकीमध्ये? एक, हिंदुत्वाचा मुद्दा हा राजकीय मुद्दा आणि इलेक्शनचा अजेंडा नाहीच होऊ शकत. आज हिंदू समाजावर जो जिहाद्यांच्या माध्यमातून ज्या पद्धतीने लव्ह जिहाद, लँड जिहाद, वक्फ बोर्डच्या माध्यमातून जो अन्याय होतोय तो हिंदू समाज भोगतोय. आम्ही काय काल्पनिक गोष्टी तयार करत नाहीये. जिथे जिथे ज्या ज्या जिल्ह्यामध्ये गणेशजी आम्ही जातो तिथे सगळ्या घटना आमच्या नजरेसमोर असतात, पुरावे असतात, त्या अनुसार आम्ही काम करतो. तर हिंदू समाजाने पण ठरवावं ना की आज अगर आपलं हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे, बघा आपल्या गौमातेला राज्यमातेचा दर्जा दिलेला आहे. आज आपल्या हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे म्हणून आपल्या किल्ल्यांवर जे काय अतिक्रमण केलेलं आहे ते अतिक्रमण आपलं सरकार हटवतो आहे. बघा जिथे पिंपरी चिंचवड असो किंवा अन्य भागामध्ये जिथे अनधिकृत बांधकामी केलेली आहेत, ज्यांना हे लोक नंतर मस्जिदी बोलतात, तिथे कारवाई होत आहे. त्याच्यावर आक्षेप घेतला गेला, ओएसीने लिहिलं की आजूबाजूला जे इलिगल घर आहेत ते तोडल्याने फक्त मशीद तोडली. माझं म्हणणं आहे, मस्जिद बांधण्यासाठी तुम्हाला सरकारी जमिनी का भेटताय? तुम्ही मोकळी जमीन का विकत घेत नाही? वफच्या निमित्ताने तसं पण आम्हाला लुटतात ना तुम्ही मोकळ्या जमिनी घ्या, तिथे तुमची आणि अधिकृत परवानग्या घ्या आणि मस्जिदी बांधा ना. पण तुम्हाला पोलीस बीटच्या जमीन पाहिजे असतात, तुम्हाला गायरांच्या जमिनी पाहिजे असतात, तुम्हाला महसूलच्या आरक्षित जमिनी पाहिजे असतात. गणेशजी इथे चांदिवलीमध्ये ग्रीन स्पेस आणि ओपन स्पेस रिझर्वेशन, तुम्हाला मुंबईत चांगला विषय कळतो. ग्रीन स्पेस आणि ओपन स्पेस आपण टपरी तरी बांधू शकतो का? तिने 4 फ्लोअरचा मदरसा बांधला आहे तिथे. तोडा ना, मग चालू आहे ना प्रक्रिया. धारावीचे तोडला ना आम्ही, गप्प बसलो, त्यांना स्वतः काढायला लागला. पण त्या निमित्ताने जो काही धाक दाखवला गेला, रस्त्यावर येऊन बीएमसीच्या गाड्या तोडल्या गेल्या, पोलिसांच्या गाड्या ह्या जिहादी मानसिकतेचा आम्हाला विरोध आहे. म्हणून महाराष्ट्रातला असलेला हिंदू समाजाने या गोष्टी बारकाईने बघावे. आपलं हिंदुत्व विचाराचं सरकार असेल तरच तुम्ही सुरक्षित आहात, तरच तुमच्या घरातले देवी देवता सुरक्षित आहात, तरच तुम्ही नवरात्रीला जाऊन मोकळ्या मनाने दांड्या खेळू शकतात, तरच तुम्ही गणेश चतुर्थीच्या मिरवणुका काढू शकतात. या सगळ्याचा विचार आमच्या महाराष्ट्रातला हिंदू समाज निश्चित पद्धतीने करेल असा माझा ठाम विश्वास आहे. येईल पुरा सरकार पुन्हा तुमचं हिंदुत्वादी विचाराचं सरकार निश्चित आमच्या महाराष्ट्रामध्ये येणार. आणि मुख्यमंत्री हिंदुत्वादी विचाराचं असणार. कोण असेल ते ठरवण्याचा एवढी राजकीय उंची अजूनपर्यंत वाढलेली नाही. माझाही विषय कार्यकर्ता म्हणून विचार असतो ना. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला जर तुम्ही विचाराल गणेशजी, तर आदरणीय देवेंद्र फडणवीसजींना महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याचं परत एकदा संधी मिळावी. ते एक प्रखर हिंदुत्ववादी आहेत.
2014 ते 19मध्ये त्यांनी राज्याला फार पुढे घेऊन गेले होते गुंतवणुकीच्या ह्याच्यामध्ये आणि सगळ्या बाबतीमध्ये, आणि हिंदूंना सुरक्षित ठेवलेलं. तर आम्ही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आमच्या प्रत्येकाची हीच इच्छा आहे की परत एकदा आदरणीय देवेंद्र फडणवीसजी हे राज्याचे मुख्यमंत्री बनावे. हे आमची वैयक्तिक इच्छा असली तरी पण आता महायुतीचं सरकार आहे. जे महायुतीचे नेते मंडळी सगळे बसून जे ठरवतील त्याला आम्ही स्वीकारू. निश्चित. तर नितेशजी खूप खूप धन्यवाद आपले आम्हाला वेळ दिल्याबद्दल. अशाच प्रकारे तुम्ही प्रखर हिंदुत्ववादी नेता म्हणून समोर याल आणि पक्षानं जी भूमिका किंवा जी विचारसरणी की जी पार्टी लाईन आहे त्या पार्टी लाईनला तुम्ही पुढे नेता. आणि निश्चित एक विश्वास आहे की नितेश राणे जे महाराष्ट्र पिंजून काढतायत, हिंदुत्वाची भूमिका पुढे घेऊन जात आहेत, त्याचा फायदा पक्षाला होईल. आणि पुन्हा एकदा त्यांना विश्वास आहे की राज्यात एक हिंदूंचा विचार करणारे, हिंदूंवर प्रेम करणारं सरकार येईल, म्हणजेच त्यांचं पक्षाचं सरकार येईल आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस व्हावे अशी त्यांची इच्छा आहे. येणारा काळ सांगेल की नितेश राणे ज्या प्रकारे ॲग्रेसिव्हली हिंदुत्ववादी असल्याची भूमिका किंवा हिंदुत्वाची भूमिका पुढे नेत आहेत, त्याचा फायदा महायुतीला किती होतो. सध्यासाठी इथेच थांबूयात. नमस्कार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.